काही अंडीवाला ढाकू का माकू का ढाकू माकू नाही का ते नाच होते कसले तर गोळा करून आणले ते ना देऊन पडली सगळे चुटतेच भुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या कशीची त्याकडे हारगाड्यावर नाही का हर एक माल मिळतो 5 रुपयात तेही घ्या तसं बारकाले चुटते त्याच्यापाशी मोठाले डाके टाकणारे त्याच्यापाशी सगळे गटारा गुटराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशी संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशी अख्खा माल त्याच्या एकट्याकडेच वेगळ्या वेगळ्या टोळ्या उभा केल्या छगन भुजबळच्या माध्यमातून सगळे ओबीसीचे नेते माझ्या विरोधात उभा केले ते छगन भुजबळला मुकादम केले त्याचे मी अध्यक्ष ते बी 15 दिवस झाले दिसाना कुंकड गेले त्यांनी आता दुसरं एक अभियान सुरू केलं देवेंद्र फडणवीसांनी दरेगड साहेबाच्या माध्यमात षडयंत्र माझ्या विरोधात जाळं पसरलं मराठ्यांचे समन्वय फोडा चालू केले संघटना फोडा चालू केल्या आणि माझ्या विरोधात बोलायला लागले मी काय केलं काहीच नाही ना आरक्षण मागणं गुन्हा आहे का माझी जात मोठी करायचं हे स्वप्न आहे माझं माझा गुन्हा आहे का मी काय चूक केली 3-3, 5-5 असे अभियान सुरू केले सगळ्या टोळ्या मायाचे होता ते नवीन एक आमदार होत नाही बघा आता मुंबईला गुडघ्याला सुद्धा लागत नाही माहिती काही अंडीवाला ढाकू का माकू का ढाकू माकू नाही का ते नाच होते कसले तर गोळा करून आणले ते ना देऊन पडली सगळे चुटतेच भुरट्या चोरापासून सगळा माल त्याच्या कशीची त्याकडे हारगाड्यावर नाही का हर एक माल मिळतो 5 रुपयात तेही घ्या तसं बारकाले चुटते त्याच्यापाशी मोठाले डाके टाकणारे त्याच्यापाशी सगळे गटारा गुटराचा घोटाळा केलेले त्याच्यापाशी संडास बाथरूम खाल्लेले त्याच्यापाशी अख्खा माल त्याच्या एकट्याकडेच आणि ते माझ्या विरोधात बोलत एक जण तर म्हणला याला मराठवाड्यातच जाऊन बोलत होता काय बोलतो काय नाही आणि मी बघायला लागल्यावर काय होईल आणि मराठ्याने बघायला चालू केलं अरे आगे म्हणलं त्या करे चांगले चांगले गार केले रोडवर काढून पुढे घेऊन ठेवा परिस्थितीनं मराठ्याला घेरायचं ठरवलं पण कसलं संकट मराठ्यांपुढे टिकत नाही या पक्षाच्या नेत्याच्या लक्षातच आहे ना बाबा ती मराठ्यांची अवलाद अशी एकदा जर मागं लागली तर ती कोणता कनिष्ठ आकाशाही होती ती अफगाणिस्तान पर्यंत पळत होती तरी मराठ्या मागे गोटे घेऊन पळत होती तरी त्या कटाकला का अटकला आडून आणलेच मराठी त्यांना आज तिकडंच पाणीपतला राहिले मराठी नको म्हणल्या माघारी जायचं पण याला धोपटा नुसते गोट्याने आणले हिरे कलाकार जाते मग एकदा जर मागा लागले तर या का वाटते काय बरं हे मागच्या दारातून केलेले आमदार सगळे मराठीने पाडेले मराठी कसा केला या बारीने लोक सगळे आता म्हणते त्यांच्या रेटरच हातात घेतलं कोळवर तू तर माझ्या व्यासपीठ होता की मला व्यासपीठ होतो गावात गेले लोक ऐकत नव्हते घालसारी असा काचका असतो मराठा तुम्ही जर आरक्षण नाही दिला ना विधानसभेत 288 नसते तर तुमचे आणि मराठ्यांना होऊन चालू मला वाटतं पाडायच्या आधी मुंबई जाऊन यावं का बरं एक चक्कर मारूनच यावं इथं नाही वळवळ करायला जरा तिकडे आमदार येतात का इमानदारी सांगतात नाही जायचं नाही एकटाच
आता मुंबई जायचं ठरलं या का पाडायचं घ्या बाई ना इमानदारी सांगावर सगळे आता 29 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांना अंतरवालीच एखादी बी सांगली जिल्ह्यातल्या गावातल्या मराठ्यांनी घरी नाही थांबत. देशातली सगळ्यात मोठी बैठक झाली पाहिजे देशातली मराठ्यांची. तिथं ठरवू मग आता पाडायचे उभा करायचे कोणाकोणाच्या पाडायचे काय. मला तर ठोकळे बरेच पाडा आम्ही 2-3 ठोकळे कसं काय पाडले. तुम्ही बी 12 वाजता जेवला नव्हतं निकाल आहे तसं असं दंड असतो आपल्या मागाला. यांना बेमस्ती आली. माझ्या जातीच्या लेकराला यांनी सहज धरलं. माझ्या जातीला यांनी कमी किंमत द्यायचं ठरवलं आणि मी ठरवलंय माझ्या समाजाची शक्ती वाढवायची. मी नाही स्वाभिमान गाण ठेवून करू शकत. यांनी माझ्यावर किती दबाव आणला तरी मी नाही फुटत. माझ्यांचं पद सुद्धा नको पैसे सुद्धा नको आणि पैसे सुद्धा मला जमत नाही. कवा कर्जच असतं माहिती मागणारा करून गेला मला त्याला वाटलं आले जायला जाऊन घ्या गेले आणि आज ते पैसे देणारे माझ्या संघच आहे आता त्याच्यामध्ये मागत नाहीत मला गाड्या घेऊन. कारण मी काय जे केलं ते त्याच्यासाठीच केलं.